जसं आपल्याला एक्झाम्पल आहे मॅम ॲट 5, तर आपण इथे ॲट 5 करणार. आता लेस 9 करायचे आहे, तर इथे लेस 9साठी बिट्स अवेलेबल नाही आहेत, म्हणून आपण काय करू, एकतर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला बॉरो केलेले बिट्स पुट करू. पण त्यासाठी आपल्याला ॲट 5मधून लेस 9 करायसाठी इथे आधी एक 10 बिट्स बॉरो करावं लागेल. हा जो 10 बिट्स आपण बॉरो केलेला आहे तो 10 बिट्स आपण मार्क करून ठेवणार या साईडला. इथे हा एक पॉइंटर आहे आपला, हा आपला युनिट प्लेस राहील आणि हा आपला टेन्स प्लेस राहील. तर इथे आपण हा जो 10 केलेला बॉरो बिट्स आहे इथे मार्क करून ठेवलेला आहे. मग आता आपण सम सॉल्व करू. आता लेस 9 करायचं आहे, तर लेस 9 करायचं आहे म्हणून आपला फॉर्म्युला आहे बिग फ्रेंड फॉर्म्युला ॲड 1 लेस 10. तर आपण ॲड 1 लेस 10 केलेला आहे. त्यानंतर सम कंटिन्यू करू. जसं ॲड 2 लेस 3, लेस 3साठी बिट्स अवेलेबल आहे. ॲड 8, ॲड 8साठी काय करणार आपण, कॉम्बिनेशन फॉर्म्युला ॲड 3 लेस 5 ॲड 10. तर आता आपला आन्सर आलेला आहे 13. तर हे आन्सर आपला फायनल नाही राहणार, कारण आपण हा जो बिट्स इथे बॉरो केलेला होता आणि तो इथे मार्क करून ठेवला, तो बॉरो केलेला बिट्स आपल्याला रिटर्न करायचा आहे. तर तो रिटर्न करायसाठी जो मार्क केला आहे त्याला पण डाऊन करू आणि इथे रिटर्न करायसाठी बिट्स अवेलेबल आहे म्हणून त्याला पण डाऊन करू. तर इथे आन्सर जे आहे या समचं ते येणार +3. इथे आन्सर राहील आपला +3. त्यानंतर नेक्स्ट सम जी आहे ती आहे अशी की ॲट 4 ॲड 1 स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला ॲट 5 लेस 4 देन लेस 7. तर आता लेस 7साठी आपल्याकडे पुन्हा बिट्स अवेलेबल नाही आहेत, म्हणून आपण टेन्स रॉडला बिट्स बॉरो करू. बिट्स बॉरो केल्यानंतर त्याला या दुसरा जो आपला एक पॉइंटर आहे त्याच्या बाजूचा रॉड म्हणजे टेन्स रॉड, तर त्याला मार्क करून ठेवू. पुन्हा लेस 7 करायचं आहे म्हणून आपला बिग फ्रेंड फॉर्म्युला ॲट 3 लेस 10, ॲड 8साठी लेस 2 ॲट 10, ॲट 5साठी लेस 5 ॲट 10. तर आता इथे 21 आन्सर आहे. बट इथे आपण जो बिट्स बॉरो केलेला होता तो रिटर्न करायचा आहे, जो की इथे मार्क करून ठेवलेला आहे. म्हणून याला आपण जो मार्क करून ठेवला त्याला पण डाऊन करू आणि इथे बिट्स अवेलेबल आहे रिटर्न करायला म्हणून याला रिटर्न करू. तर इथे आपला आन्सर येणार 11, +11. आता नेक्स्ट सममध्ये जसं की आता आहे ॲड 8, ॲड 8 आहे लेस 6, लेस 6 ॲट 3, ॲट 5 लेस 2 ॲड 1 बिट्स अवेलेबल आहे. आता 6 - 9 करायचं आपल्याला, पण 6 - 9 पॉसिबल नाही आहे. त्यावेळेस आपण काय करणार, टेन्स रॉडला बिट्स बॉरो करणार. बॉरो केलेला बिट्स इथे या सेंटर पॉईंटच्या साईडच्या रॉडला मार्क करून ठेवणार. आता 9 लेस करायचं आपल्याला, तर आपला बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे लेस 9चा ॲड 1 लेस 10. आता इथे आपली सम संपली, आपलं 7 आन्सर आलं. बट इथे काय होईल की हा जो बॉरो केलेला बिट्स आहे जो रिटर्न करायचा आहे तो रिटर्न करायसाठी इथे बिट्सच अवेलेबल नाही आपल्याकडे. म्हणून आपण काय करणार, हा जो आलेला 7 आन्सर आहे ते या 10 बिट्समधून मायनस करणार. तर कसं, हा 7 आपण इथनं लेस केला, त्यानंतर हा जो आपण मार्क करून ठेवलेला 7 आहे त्या 10 आहे त्यामधून हा 7 मायनस करणार. तर 7 मायनस करायचा आपला बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे ॲट 3 लेस 10. तर इथे आन्सर जे बॉरो केलेले बिट्स मार्क करून ठेवले आणि इथे जर आपला आन्सर निघत असेल तर इथला आपला आन्सर राहणार निगेटिव्ह, म्हणजे -3 आन्सर इथे येणार. त्यानंतर आहे फॉर एक्झाम्पल ॲड 9 लेस 6, 5 6 लेस 8. आता आपल्याकडे अवेलेबल 3च आहे आणि लेस 8 करायचं आहे. सेम आपण 10 बिट्स बॉरो करणार. 10 बिट्स जे बॉरो केलेले आहे त्याला मार्क करून ठेवणार. त्यानंतर आता इथे 8 मायनस करू आपण. तर आपला 8 मायनस करण्याचा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे लेस 3 लेस 10 ॲट 5. नंतर आहे ॲड 1 आणि ॲड 2. आता आपल्याकडे आलेला आन्सर 8 आहे, बट जे आपण बॉरो करून मार्क करून ठेवलेली जे 10 आहे ते रिटर्न करायला इथे बिट्स अवेलेबल नाही आहे. त्यावेळेस आपण काय करणार, हा जो 10 आहे त्यामधून हा आलेला 8 मायनस करणार. तर इथनं हा 8 आपण डाऊन केला आणि इथे हा 8 या 10मधून मायनस करत आहोत म्हणून ॲट 2 लेस 10. तर इथे आन्सर जे आहे ते येणार -2. मग आता जर आपल्याला डबल डिजिट नंबर आहे, आपल्याकडे नंबर आहे ॲट 40, त्यानंतर ॲट 20साठी आपण ॲट 50 लेस 30 करणार. आता लेस 70 आहे, तर लेस 70 आहे तर त्यासाठी काय करणार, ॲड 100 करणार. 100 रॉडला बिट्स बॉरो करणार.
आणि 100 रॉडला जो बिट्स आपण बॉरो केलेला आहे तोच बिट्स आपण या सेंटर पॉईंटवर हा जो पॉइंटर आहे त्यावरून मार्क करून ठेवणार. जसं युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि 100 प्लेस. इथे 100 प्लेसला आपण बिट्स बॉरो केलेला आहे म्हणून आपण इथे 100 प्लेसला आपण मार्क करून ठेवणार. तर इथे मार्क केलेलं आहे आपण. समोरची आता आपलं जे सम आहे ते सॉल्व करणार. -70 करायचं आहे तर -70साठी आपला रूल आहे ॲट 30 लेस 100. मग समोरची सम आहे ॲड 83. तर 80 ॲड करायसाठी लेस 20 ॲड 100 आणि 3साठी बिट्स अवेलेबल आहे. मग ॲड 5. आता ॲड 5. आता आपली ही सम झालेली आहे. आपला आन्सर इथे सध्याचा आहे डिव्हाइसला 178. बट हे आपलं फायनल आन्सर नाही आहे. आपण जो 100 रॉडला बिट्स बॉरो केला होता तो आपल्याला रिटर्न करावा लागेल. तर रिटर्न करायसाठी आता बिट्स अवेलेबल आहे. आपण याला इथे मार्क करून ठेवलं होतं म्हणून इथं रिटर्न केलं आणि इथे रिटर्न घेतलेला होता म्हणून रिटर्न केलं. तर इथे आपला आन्सर आलेला आहे 78 आणि हे पॉझिटिव्ह आन्सर आलेलं आहे. ॲट 29 लेस 65. तर या 65साठी आपल्याला काय करावं लागेल, 100 रॉडला बिट्स बॉरो करावं लागेल आणि या साईडचा जो आपला एक सेंटर पॉईंट आहे त्यापासून 100 रॉडपर्यंत 1 प्लेस, 10 प्लेस अँड 100 प्लेस. तर या 100 प्लेसला आपल्याला एक बिट्स जो बॉरो केलेला आपण त्याला मार्क करून ठेवायचं आहे. आता आपल्याकडे व्हॅल्यू झालेली आहे 129. तर त्या 129मधून आपल्याला 65 लेस करायचं आहे. तर 60 लेस करायसाठी आपल्याला इथे कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावं लागेल. लेस 10 लेस 100 ॲट 50 आणि 5साठी बिट्स अवेलेबल आहे. त्यानंतर आहे ॲट 35. तर 30 आणि आता हे 30 आणि 2साठी ॲट 5 लेस 3. तर आता आपल्याकडे 96 व्हॅल्यू आहे. बट आपण हा जो बिट्स बॉरो करून मार्क करून ठेवलेला आहे तो रिटर्न करायसाठी बिट्स अवेलेबल नाही आहे. म्हणून हा 96 जो नंबर आलेला आहे तो नंबर आपण या 100मधून मायनस करणार. तर 90 लेस करायसाठी इथे आपण करणार ॲट 10 लेस 100. हा नंबर आपण इथनं काढून टाकणार. त्यानंतर 6 लेस करायचं आहे तर या 10मधून 6 लेस करणार. तर ॲट 4 लेस 10. म्हणजे याचा आन्सर जे आहे या समचं 29 - 65 ॲट 32 याचा आन्सर येणार -4.